10 लाखाचं बजेट आहे आणि तुम्ही जर कार घ्यायचा विचार करताय तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे. पूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. ॲक्च्युअली काय होतंय, मार्केटमध्ये आता सध्याला खूप ऑप्शन्स अवेलेबल आहेत. म्हणजे जर आपण बघायला गेलं ना, तर राईट फ्रॉम मारुती सुझुकी, टाटा, हुंडाई, किया, त्याच्यानंतर निसान, अशा सगळ्या ब्रँड्समध्ये, इव्हन स्कोडा असू दे, फोक्सवॅगन असू दे, सगळ्या ब्रँड्समध्ये ह्या प्राईस ब्रॅकेटमध्ये खूप ऑप्शन्स अवेलेबल झालेले आहेत मार्केटमध्ये. आणि काय होतं, आता बरेच लोक मार्केटमध्ये असं म्हणतात की बा तुम्हाला जर मायलेज पाहिजे तुम्ही मारुती सुझुकीच घ्या, कोणी म्हणतं तुम्हाला बिल्ड क्वालिटी चांगली पाहिजे तुम्ही टाटाच घ्या वगैरे, असे म्हणजे खूप साऱ्या कन्फ्युजन मार्केटमध्ये होतं. प्लस बायर विचार करतो की मी आता नेमकी कोणती गाडी घेऊ. ॲक्च्युली हा व्हिडिओ जर तुम्ही पूर्ण बघितला ना, तर तुमचं बरंचसं कन्फ्युजन दूर होईल आणि तुम्हाला एक्झॅक्ट तुमची जी चॉईस आहे की तुम्हाला कुठली कार घ्यायची आहे हे नक्की तुम्ही फिक्स, म्हणजे तुमचा डिसिजन फिक्स करायला त्याच्याने खूप मदत होऊ शकते. चला, तर आता मी ॲक्च्युली काय केलं आहे की ह्या व्हिडिओमध्ये ना, आज 2026मध्ये एप्रिलपर्यंत जे आतापर्यंत लॉन्चेस आहेत आणि आता ज्या कार्स मार्केटला अवेलेबल आहेत, तर यातल्या मी मोजक्या एक 5 ते 6 कार सिलेक्ट केलेल्या आहेत, ज्या की या बजेटमध्ये एकदम परफेक्ट बसतात आणि ह्या तुमच्यासाठी एकदम योग्य असू शकतात. त्या 5 ते 6 गाड्या मी सॉर्ट आउट केलेल्या आहे आणि ह्या गाड्या मी स्वतः प्रत्यक्ष चालवून पाहिलेल्या आहेत. त्यानंतर माझे जे फ्रेंड सर्कलमध्ये जे ओनर्स आहेत त्यांचे रिअल लाईफ एक्सपिरियन्सेस माझ्याकडे आहेत आणि त्या बेसिसवर तुम्हाला मी हे कन्फर्म माहिती सांगू शकतो. आणि एक गोष्ट काय होती माहिती आहे का, की आपण जेव्हा शोरूमला जातो ना, तर प्रत्येक कार आपल्याला म्हणजे खूप प्रीमियम वगैरे फील होते, एकदम चांगली वाटते. बट ज्या वेळेला ती गाडी रिअल लाईफमध्ये एक ओनर यूज करतो, तर त्याला प्रॅक्टिकली सिटीमध्ये असू दे किंवा हायवेला असू दे काय प्रॉब्लेम्स येत आहेत, किंवा त्या ओनरला आफ्टर सेल्स, म्हणजे एकदा जर गाडी विकली आणि जेव्हा त्याला सर्व्हिसिंग वगैरेची वेळ येते, तर त्यावेळेला त्याला काय त्रास होत आहे वगैरे, ह्या सगळ्या गोष्टीवर बेस्ड मी हे कंपॅरिझन म्हणजे ह्या गाड्या सॉर्ट आउट केलेल्या आहे. आता काय होईल, एकदम म्हणजे व्हिडिओच्या शेवटी आहे ना, मी तुम्हाला जर सांगेल एक गोष्ट क्लिअरली, की जर माझं 10 लाखाचं बजेट आहे, तर मी ह्या सगळ्या ब्रँड म्हणजे ह्या सगळ्या कार्समधून नेमकी कोणती कार फायनल करेल हे मी तुम्हाला लास्टला सांगेल. चला, तर आता मेन व्हिडिओला सुरुवात करूया. आता या लिस्टमध्ये सगळ्यात पहिली जी कार आपण सिलेक्ट केलेली आहे ती म्हणजे आहे निसानची मॅग्नाईट. आता निसान मॅग्नाईट मी का सिलेक्ट केली, कारण की जर आपण बघायला गेलं ना, तर ह्या बजेटमध्ये एकदम व्हॅल्यू फॉर मनी प्रॉडक्ट आहे निसान मॅग्नाईट. का बरं? कारण की एक तर पहिली गोष्ट तर काय आहे, ह्याच्यामध्ये तुम्हाला एकदम चांगले लुक भेटतात, SUV टाईप लुक आहे. फीचर्ससुद्धा एकदम डिसेंट दिलेले आहेत. सर्व ज्या गोष्टी फीचर्स तुम्हाला गरजेच्या आहेत आजच्या डेटमध्ये, हे सगळे फीचर्स तुम्हाला भेटतात. त्यानंतर चांगला स्पेस आहे आणि सगळ्यात मेन गोष्ट म्हणजे याच्यामध्ये तुम्हाला टर्बो इंजिनचा ऑप्शन अवेलेबल आहे. इंजिन खरंच पॉवरफुल आहे. पिकअपसुद्धा एकदम डिसेंट आहे, म्हणजे कुठेही तुम्हाला लॅग वगैरे जास्त फील होत नाही. याची सेम कार जी आहे रेनॉल्डची कायगर, तिच्यापेक्षा तर एनी टाईम निसान मॅग्नाईट बेटर आहे. सो आणि दुसरी गोष्ट काय आहे, की ह्या गाडीला मी जेव्हा चालवून बघितलं होतं, तर हायवेवर चालवताना सुद्धा ना, म्हणजे एक प्रॉपर कॉन्फिडन्स येतो या गाडीमध्ये. म्हणजे असं वाटत नाही की आपण एक अंडर पॉवर्ड कार चालवतोय किंवा एक कमी बजेटची कार चालवतोय. प्रॉपर फील होते. तुम्ही लाँग ड्राईव्हला सुद्धा ह्या गाडीला घेऊन जाऊ शकता. म्हणजे किती लांबचा जरी तुमचा प्रवास असला, तर ह्या गाडीत तुम्ही आरामात करू शकता. फक्त आता एक गोष्ट निगेटिव्ह आहे या गाडीची, ती म्हणजे काय, एकतर ही गाडी आहे निसान कंपनीची आणि निसानचे आपल्या महाराष्ट्रामध्ये सगळीकडे सर्व्हिस नेटवर्क तेवढं स्ट्रॉंग असेल किंवा नसेल हे आता डिपेंड करतं. आता जर बघितलं आपण तर मुंबई, पुणे किंवा संभाजीनगर, नाशिक या ठिकाणी ठीक आहे, चांगलं सर्व्हिस नेटवर्क आहे. बट बऱ्याच शहरांमध्ये सर्व्हिस सेंटर म्हणजे प्रॉपरली नाही आहेत किंवा कमी प्रमाणात आहेत. तर त्या ठिकाणी तुमच्या सिटीमध्ये जो प्रॉपर सर्व्हिस सेंटर किंवा कोणी जर निसानचा ओनर असेल, तर त्यांना आपण एकदा नक्की विचारा की ह्या गाडीच्या सर्व्हिसिंग विषयीचा काय अपडेट आहे किंवा ह्या गाडीची सर्व्हिस आपल्याला कशी भेटते. बाकी ओव्हरऑल ही गाडी चांगली आहे. तुम्ही ही गाडी नक्की कन्सिडर करू शकता. फीचर्स एव्हरीथिंग सगळं तुम्हाला या गाडीमध्ये भेटणार आहे. आता दुसरी जी गाडी आहे ती आहे टाटाची पंच. आता टाटाचं स्ट्रेंथच काय आहे, की म्हणजे एक गोष्ट आपल्या डोक्यात बसलेली आहे की टाटाची गाडी म्हणजे एकदम बिल्ड क्वालिटी जबरदस्त. तर पंचच्या बाबतीत जर आपण बघायला गेलं ना, तर बिल्ड क्वालिटी तर ठीक आहे, चांगली आहेच. बट पंचमध्ये काय होतं, एक तुम्हाला जो प्रॉपर कॉम्पॅक्ट SUVचा फील आहे, सेफ्टी वगैरे चांगली आहे गाडीमध्ये. दुसरी गोष्ट काय होतं, महाराष्ट्रामधले अनेक ठिकाणी जिथे खराब रोड्स आहे किंवा ग्रामीणचे रस्ते आहेत किंवा काय बरेच लोक असे आहेत की जे शहरामध्येही त्या गाडीला वापरतायत आणि त्यांना गावाकडे किंवा मग कुठे त्यांचं जर साईट वगैरे चालू असेल किंवा काम असेल जिथे खराब रोड आहे तिथे जावं लागतं, तर त्यांच्यासाठी टाटा पंच हे खूप चांगला ऑप्शन आहे. ग्राउंड क्लिअरन्स या गाडीमध्ये आपल्याला चांगला भेटतो, विजिबिलिटीसुद्धा चांगली आहे आणि सिटी ड्रायव्हिंगमध्ये म्हणजे जी गाडीची जी साईज आहे ना, ही सिटी ड्रायव्हिंगमध्ये तुम्हाला एकदम ओव्हरही फील नाही होत आणि एकदम छोटीही फील नाही होत. एकदम परफेक्ट शेप वाटतो. चालवायला वगैरे मस्त मजा येते. पेट्रोलमध्ये किंवा मग तुम्ही जर CNGमध्येही जर ह्या गाडीला कन्सिडर करत असाल, तर ही गाडी एक चांगला ऑप्शन म्हणून तुमच्या समोर येतं. याच्यामध्ये AMT ट्रान्समिशनसुद्धा चांगल्या ऑफर केलेलं आहे टाटानी. आणि फक्त या गाडीचं आता काय आहे, एक गोष्ट आहे की निगेटिव्ह म्हणजे
की हायवे परफॉर्मन्स जो आहे ना या गाडीचा, हा थोडासा म्हणजे तुम्हाला एक वीक किंवा एक लॅग त्याच्यामध्ये वाटू शकतो. म्हणजे काही लोकांना वाटेल की नाही नाही ठीक आहे पॉवरफुल आहे वगैरे, बट काही लोक असतात जे एन्थुझिएस्ट आहे किंवा ज्यांना खरंच प्रॉपर ड्रायव्हिंग पाहिजे, तर त्यांना त्या ठिकाणी नक्की ही गाडी हायवे परफॉर्मन्सच्या बाबतीत निराश करू शकते. बाकी ओव्हरऑल ही गाडी एक चांगला पॅकेज आहे. फीचरसुद्धा आता टाटाने या गाडी जे आता फेसलिफ्ट आलेलं आहे पंच, याच्यामध्ये सगळे फीचर्स दिलेले आहेत. पॉवरफुल इंजिन आहे, प्रॉपर गिअर, ऑटोमॅटिक असू दे, मॅन्युअल असू दे, चांगले ऑप्शन्स अवेलेबल आहेत. आणि इंडियामध्ये नेहमी टॉप 5 सेलिंग कार्सच्या जी रँकिंग आहे, तर याच्यामध्ये ही गाडी 3ऱ्या 4थ्या किंवा 2ऱ्या अशा क्रमांकावर नक्की येत आहे. बट फक्त एवढीच गोष्ट आहे की एकतर हायवे परफॉर्मन्स आणि दुसरं म्हणजे तुमच्या एरियातला सर्व्हिस नेटवर्क, ह्या गोष्टी तपासूनच तुम्ही ही गाडी कन्सिडर करा. आता जी नेक्स्ट गाडी आपण बघणार आहोत ती पण आहे टाटाची, जी की आहे टाटा नेक्सॉन. टाटा नेक्सॉनचं जर आपण बघायला गेलं ना, तर याच्यामध्ये तुम्हाला एक ओव्हरऑल कंप्लीट पॅकेज भेटतो ह्या बजेटमध्ये. एक तर ही गाडी सिटी यूजसाठी सुद्धा परफेक्ट आहे. त्याच्यानंतर जर तुम्ही लॉंग हायवे ट्रिप्स करत असाल, तुम्ही फॅमिलीसोबत आउटिंगला जात असाल, तर त्या हिशोबाने सुद्धा ही गाडी एकदम तुम्हाला निराश करणार नाही, एकदम चांगला परफॉर्मन्स देईल. म्हणजे सिटी ड्राईव्ह असू दे, हायवे ड्राईव्ह असू दे, त्याच्यानंतर स्पेस असू द्यात, किंवा जर गाडीचे फीचर्ससुद्धा जर आपण बघितले तर प्रॉपरली आपल्याला सगळे फीचर्स आता टाटाने या गाडीमध्ये ऑफर केलेलं आहे. एक चांगलं साऊंड सिस्टम येतं, एक प्रॉपर इन्फोटेनमेंट स्क्रीन आहे, सनरूफ वगैरे सगळ्याच गोष्टी प्रॉपर आहे. आणि फॅमिलीसाठी एकदम बेस्ट म्हणजे स्पेस याच्यामध्ये आहे. लगेचसुद्धा तुमचं चांगलं प्रॉपरली याच्यामध्ये बसू शकतं. ओव्हरऑल ही जर गाडी आपण बघायला गेलं ना, तर एक खूप चांगला पॅकेज टाटाकडून ऑफर करण्यात आलेला आहे. सेफ्टी वाईज तर नंबर 1 आहे. आणि गेल्या काही म्हणजे मी आता जर बघतोय जी आपले इंडियामधली सेल्स रँकिंग आहे, तर अनेक वर्षानुवर्ष ही गाडी एक हॉट सेलिंग प्रॉडक्ट आहे टाटाचं. आज सुद्धा नेक्सॉन ही नंबर 1ला विकल्या जाते टाटामध्ये. इवन बाकी जे मारुतीच्या कार्स आहेत, तर बऱ्याचदा असं बघण्यात आलं की म्हणजे मारुतीच्या सुद्धा सेल्सला या गाडीने बीट केलेलं आहे. नंबर 1ला ही गाडी राहिलेली आहे सेल्सच्या बाबतीत. फक्त आता एकच गोष्ट थोडीशी निगेटिव्ह आहे की एवढंच आहे की या गाडीमध्ये तुम्हाला मारुती सुझुकी एवढा मायलेज भेटणार नाही. मायलेज थोडा कमी आहे, बट असं नाही की फार कमी आहे. तुम्हाला एक डिसेंट म्हणजे जर जसं बघायला गेलं ना, तर नॉर्मली त्या गाडीच्या हिशोबाने एक चांगला मायलेज तुम्हाला या गाडीमध्ये नक्की भेटेल. सो त्यामुळे ही गाडीसुद्धा तुम्ही कन्सिडर करू शकता. आता आपण पुढची गाडी बघूया, जी की आहे मारुतीची. ही आहे फ्रॉन्क्स. आता तुम्ही म्हणाल की फ्रॉन्क्स तर आता थोडी आउटडेटेड वाटते, अपडेट येऊ शकतो का, किंवा जर एक नवीन जनरेशन येऊ शकतो का. तर जर म्हणजे आत्ताच्या हिशोबाने जर आपण बघितलं ना, तर लवकर जवळपास सुद्धा याचा काही अजून अपडेटचा विचार नाही आहे. एक फेसलिफ्ट येणार आहे, बट त्यालासुद्धा थोडा टाईम आहे. बट आजच्या डेटमध्ये ही गाडी ओव्हरऑल एक चांगला पॅकेज बनून तुमच्यासमोर आहे. फ्रॉन्क्स ही गाडी त्या लोकांना सुद्धा एकदम परफेक्ट वाटते, ज्यांना गाडीमध्ये मायलेज प्लस स्टायलिश लुक आणि एकदम सिटीमध्ये इझी आणि स्मूथ ड्रायव्हिंग पाहिजे, त्यांच्यासाठी फ्रॉन्क्स एकदम बेस्ट ऑप्शन आहे. आणि जर या गाडीचा एक मोठा ॲडव्हान्टेज असा आहे की याचं म्हणजे मारुतीचं सर्व्हिस नेटवर्क ऑलरेडी म्हणजे आपल्या महाराष्ट्रामध्ये ऑल ओव्हर इंडियामध्ये नंबर 1ला आहे. सर्व्हिसच्या बाबतीत तुम्हाला कुठेही ताण घ्यायची गरज नाही. कुठेही ही गाडी सर्व्हिस होऊन जाते. मारुतीचं तर सर्व्हिस नेटवर्क आहेच एकदम स्ट्रॉंग. बट असं जरी आपण बघितलं तर इंडियामध्ये कुठेही गाडी एकदम इझिली सर्व्हिस होऊन जाते. कसलीही तुम्हाला अडचण किंवा एक मेकॅनिकल फेलियर वगैरे अशा सगळ्या गोष्टी येत नाही. ओव्हरऑल जर म्हणजे याचा हायवे सिटी ड्रायव्हिंग एक्सपिरियन्स एकदम चांगला आहे. फॅमिली कम्फर्टसुद्धा चांगला आहे. लगेज स्पेससुद्धा चांगली दिलेली आहे गाडीमध्ये. फक्त सेफ्टी जर तुमची प्रायोरिटी असेल तर टाटा तुम्हाला म्हणजे ह्या गाडीपेक्षा एनी टाईम बेटर आहे. त्यावेळेला तुम्ही पंच किंवा नेक्सॉन हे कन्सिडर करू शकता या बजेटमध्ये. आणि जर समजा सेफ्टी सोडून जर मायलेज तुमचा कन्सर्न असेल तर नक्की मारुती फ्रॉन्क्स तुम्ही कन्सिडर करा. आता जी पुढची कार आपली आहे ती आहे होंडाची अमेज. जर का समजा ह्या बजेटमध्ये तुम्ही एक प्रॉपर सेडॅन बघत आहात आणि तुम्हाला एक प्रॉपर प्रॅक्टिकल फॅमिलीसाठी योग्य जर नो नॉनसेन्स गाडी पाहिजे असेल, तर होंडा अमेज तुमच्यासाठी एकदम बेस्ट ऑप्शन असू शकतो. बिकॉज काय होतं, अमेजमध्ये ना तुम्हाला एक तर फीचर्स आता होंडानी सगळे ऑफर केलेले आहेत. लुकसुद्धा गाडीचा खूप एनहान्स झालेला आहे. पहिल्याच्या अमेजमध्ये आणि आताच्या अमेजमध्ये खूप फरक आहे. गाडीमध्ये कम्फर्टसुद्धा चांगला आहे. इवन जो रिअर सीटचा जो स्पेस आहे हा सुद्धा एकदम चांगला आहे आणि लगेचसुद्धा चांगल्या प्रमाणात स्टोअर होतं. बट ही गाडी त्यांनाच योग्य वाटू शकते ज्यांना सेडॅनमध्ये इंटरेस्ट आहे. बिकॉज आताचं काय सध्या मेंटॅलिटी एक SUV किंवा हॅचबॅक SUV याला जास्त मागणी आहे. सो त्यामुळे जर तुम्ही सेडॅन बघत असाल तरच तुम्ही होंडा अमेजला कन्सिडर करा. आणि जर समजा तुम्हाला दुसरी जर म्हणजे अमेज नाही आवडून पण सेडॅन पाहिजे तर स्विफ्ट डिझायर पण चांगला ऑप्शन आहे. बट काय होतं, स्विफ्ट डिझायर सध्या टॅक्सीवर एवढी चालते आहे आणि जिकडं तिकडं टॅक्सीमध्ये फक्त स्विफ्ट डिझायर आहे. सो त्यामुळे मी तरी ती गाडी पर्सनली रेकमेंड करत नाही. सो जर सेडॅन पाहिजे ह्या बजेटमध्ये एक प्रॉपर चांगली आणि चांगले फीचर्स असणारी, तर होंडा अमेज एकदम बेस्ट चॉईस आहे. आता आपण पुढची गाडी बघूया, जी की खूप इंटरेस्टिंग कार आहे. ह्या बजेटमध्ये ही गाडी एकदम बेस्ट वाटू शकते तुम्हाला. का बरं आता ते सांगतो. ही एक युरोपियन कार आहे जी की आहे स्कोडा कायलॅक.
स्कोडा कायलॅकचा सेल्स फिगर जर आपण बघितला ना, तर गेल्या काही दिवसांमध्ये ही गाडी खूप चांगला परफॉर्मन्स करते आहे सेल्सच्या बाबतीत. बिकॉज काय आहे, एक तर स्कोडा ब्रँडची व्हॅल्यू वेगळी आहे. त्याच्यानंतर ही गाडी तुम्हाला जर ड्रायव्हिंग फील जर प्रॉपर पाहिजे असेल, एकदम प्रॉपर कम्फर्ट पाहिजे, ड्रायव्हिंगमध्ये मजा पाहिजे, एकदम तुम्ही ड्रायव्हिंग एन्थुझियास्ट असाल, तर ही गाडी तुम्हाला कुठेही निराश करणार नाही. बिल्ड क्वालिटीसुद्धा चांगली आहे. आणि दुसरी गोष्ट आहे की ज्यांना समजा हायवे ड्रायव्हिंगचा एन्थुझियाझम आहे, की लाईक तुम्ही लाँग हायवे ट्रिप भरपूर प्रमाणात करतात किंवा डेली तुमचा हायवेचा रन जास्त आहे, तर त्यांना ही कार आहे ना खूप एक्साइटिंग वाटू शकते डेली चालवायला. आणि मेनली एक गोष्ट आहे की आता मी जेव्हा ही गाडी चालवली ना, तर ज्यावेळेला सिटीमध्ये आपण हिला चालवतो ना, तर मला वाटलं नव्हतं स्टेअरिंग एवढं कम्फर्टेबल आणि एवढं सॉफ्ट आणि प्रॉपर रिस्पॉन्सिव्ह फील होतं ना, की म्हणजे कुठेही तुम्हाला या गाडीमध्ये कंप्लेंट करायला जागा वाटत नाही. स्पेससुद्धा चांगला दिलेला आहे गाडीमध्ये. प्रॉपरली तुमची फॅमिली आरामात या गाडीमध्ये बसू शकते. 4 ते 5 लोकं तुम्ही, म्हणजे 4 अडल्ट्स, 1 किड असं तुम्ही प्रॉपरली बसू शकता. लगेच तुमचं प्रॉपरली स्टोअर होतं या गाडीमध्ये. आणि फक्त एक गोष्ट आहे की निगेटिव्ह म्हणा किंवा मग आता हे स्कोडा म्हणलं की ही गोष्ट येणारच, की याचा सर्व्हिस थोडीशी महाग आहे बाकी गाड्यांपेक्षा, बट एवढी पण नाही. म्हणजे अराउंड 5 ते 6 हजारामध्ये ही गाडी सर्व्हिस होऊन जाते. मॅक्स टू मॅक्स 7 हजारामध्ये ही गाडी सर्व्हिस होऊन जाते. बट मी जास्त काय म्हटलं की याच कंपॅरिझनमध्ये जे बाकी ब्रँड्स आहेत, म्हणजे मारुती असू दे किंवा टाटा असू दे, यांची सर्व्हिस काही प्रमाणात ह्यापेक्षा कमी याच्यामध्ये सर्व्हिस होऊन. जर तुम्हाला ड्रायव्हिंग एक्सपिरियन्स महत्त्वाचा वाटत असेल, तर तुम्ही नक्की स्कोडा कायलॅक म्हणजे एकदा कन्सिडर करणं खूप गरजेचं आहे. याच्यामध्ये कुठलं व्हेरियंट घ्यायचं किंवा ह्या सगळ्या मी ज्या गाड्या सांगतो याच्यामध्ये तुम्हाला कुठलं व्हेरियंट तुमच्या बजेटमध्ये एकदम परफेक्ट बसवायचं आहे आणि तुमची नीड काय आहे, पेट्रोल असू दे, CNG असू दे, डिझेल असू दे, मॅन्युअल असू दे, ऑटोमॅटिक असू दे, तर तुमचे ह्या बाबतीत जर व्हेरियंट वाईज जर काही कन्फ्युजन असेल तुमच्या डोक्यांमध्ये, तर तुम्ही मला नक्की कमेंट्समध्ये विचारू शकता. मी तिथं तुम्हाला एक्झॅक्टली कुठलं व्हेरियंट तुमच्यासाठी योग्य आहे हे मी तुम्हाला नक्की सजेस्ट करेल. आता मी एक फायनल वर्डिककडे आपण जाऊयात. आता युजेसनुसार जर फायनल वर्डिक द्यायचा झाला ना, तर एक मी काय केलं आहे, मी एक असं सेक्शन केलेलं आहे. आता जर समजा तुम्हाला बेस्ट व्हॅल्यू फॉर मनी पॅकेज पाहिजे असेल, तर निसान मॅग्नाइट शुड बी युअर चॉईस. निसान मॅग्नाइट ओव्हरऑल व्हॅल्यू फॉर मनी गाडी आहे. जर तुम्हाला एक प्रॉपरली फॅमिली SUV पाहिजे, की लाईक म्हणजे तुम्हाला ऑफ रोड जायचं आहे, तुम्हाला खराब रस्त्यांना काम पडतं, ग्राउंड क्लिअरन्स चांगलं पाहिजे, गाडी दणकट पाहिजे एकदम, तर नक्की तुम्ही टाटा पंचकडे जाऊ शकता. आणि जर ओव्हरऑल जर तुम्हाला सिटी यूज, हायवे यूज प्लस गाडी दणकट पाहिजे, ऑफ रोडसुद्धा गेली पाहिजे, कुठल्याही रस्त्याला तुम्ही कधीही टाकू शकले पाहिजे आणि सेफ्टी पण तुमची प्रायोरिटी आहे, तर नक्की तुम्ही टाटा नेक्सॉन कन्सिडर करू शकता. टाटा नेक्सॉन आजसुद्धा सगळ्या गाड्यांना एकदम प्रॉपरली बीट करते. आणि जर का समजा तुम्हाला प्रॉपर एकदम म्हणजे बेस्ट मायलेज पाहिजे, टेन्शन फ्री ड्रायव्हिंग पाहिजे, की तुम्हाला म्हणजे डोक्याला टेन्शन नको, मला सर्व्हिसच्या बाबतीत असू दे किंवा कुठल्याही म्हणजे नंतर गाडी घेतल्यानंतर मला आफ्टर सेल सर्व्हिसचं वगैरे टेन्शन नाही घ्यायचं, एकदम लॉंग लाईफ रिलायबल गाडी पाहिजे, तर मारुतीची फ्रॉन्क्स जी आहे हीच तुमची चॉईस असली पाहिजे. आणि जर का समजा तुम्ही ड्रायव्हिंग एन्थुझियास्ट असाल, तुम्हाला जर हायवे ड्रायव्हिंग प्रॉपर पाहिजे, एकदम गाडी पळवायला वगैरे मजा येते आणि तुम्हाला एक लाईक स्कोडा ब्रँडचा जर फील पाहिजे, तर नक्की तुम्ही स्कोडा कायलॅक कन्सिडर करू शकता. गाडीमध्ये चांगले फीचर्स वगैरे ऑफर करण्यात आलेले आहेत. आणि जसं मी व्हिडिओच्या सुरुवातीला तुम्हाला सांगितलं होतं, की जर माझं 10 लाखाचं बजेट आहे आणि मला जर एक गाडी यातली चूज करायची असेल, तर मी कुठली चूज करेन. आता ॲक्च्युली काय, या ठिकाणी मी 2 गाड्यांमध्ये कन्फ्यूज राहील आणि दोन्हीपैकी एक नक्की आता ती सिलेक्ट करेल. बट 2 गाड्या ह्या कोणत्या आहे, की एक तर टाटाची नेक्सॉन, दुसरी म्हणजे स्कोडाची कायलॅक. नेक्सॉन एक ओव्हरऑल कंप्लीट चांगलं पॅकेज आहे आणि जर आम्हाला इंडियन ब्रँड पाहिजे तर नक्की नेक्सॉन. आणि जर मला एक स्कोडाचा, फोक्सवॅगनचा जो फील पाहिजे आणि ड्रायव्हिंग एन्थुझियाझमसाठी गाडी पाहिजे आणि मायलेज माझा कन्सर्न नाही आहे आणि सर्व्हिस कॉस्टसुद्धा माझा कन्सर्न नाही आहे, तर नक्की स्कोडा कायलॅक. सो तुमच्यामध्ये 10 लाखाच्या बजेटमध्ये कुठली कार बेस्ट आहे हे मला कमेंट्समध्ये नक्की कळवा. मी ज्या कार सिलेक्ट केल्या आणि जी माहिती तुम्हाला सांगितली ही तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट्समध्ये नक्की कळवा. आणि जर का समजा ह्या गाड्यांमध्ये किंवा कुठल्याही गाडीमध्ये कुठलं व्हेरियंटसुद्धा चूज करायचं, पेट्रोल असू दे, CNG असू दे किंवा डिझेल, ऑटोमॅटिक, मॅन्युअल, हे जर तुमचे क्रायटेरिया आहे की मला पेट्रोल पाहिजे, मला ऑटोमॅटिकच पाहिजे, मग माझं एवढंच बजेट आहे, तर ह्यामध्ये मी कुठल्या गाडीचं कुठलं व्हेरियंट चूज करू, हे जर तुमचे प्रश्न असेल तर मला कमेंट्समध्ये नक्की विचारू शकता. तुम्हाला एक्झॅक्ट व्हेरियंट मी सजेस्ट करेल आणि नक्की ते व्हेरियंट घेऊन तुम्हाला पूर्ण समाधान राहील याची मला खात्री आहे. आणि जर तुम्हाला अजून काही प्रश्न असतील किंवा कुठल्याही गाडी ह्याच बजेटमध्ये, कुठल्याही बजेटमध्ये असू दे किंवा गाडीविषयीचे कुठलेही प्रश्न असू देत, तर तुम्ही मला कमेंट्समध्ये विचारू शकता किंवा मला मेल करू शकता. माझा कॉन्टॅक्ट नंबरसुद्धा मी तिथे दिलेला आहे, कधीही आपण कॉल करू शकता. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, प्रतिक्रिया द्या आणि आपल्या चॅनल जे आहे विशाल आत्माने ड्राईव्ह्स याला नक्की सपोर्ट करा, सबस्क्राईब करा, बेल नोटिफिकेशनसुद्धा क्लिक करा आणि आपला सपोर्ट नेहमी असू द्या. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. थँक्यू सो मच.